अहिल्यानगर एमआयडीसीत कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली आहे। या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी आणि युनियन पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगरमधील एमआयडीसीतील जीकेएन सेंटर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कर्मचाऱ्याने कंपनीच्या आवारात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीनं एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित मानसिक छळामुळे आणि वारंवार करण्यात येणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे तसेच संबंधित युनियन पदाधिकाऱ्यांनीही वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली नसल्याने त्यांच्या पतीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप केलाय। सचिन भदरगे, राहणार सावेडी, मूळ राहणार घोगरगाव, तालुका श्रीगोंदा असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून त्यांची पत्नी कल्पना यांच्या फिर्यादीवरून 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यातील 3 अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे। फिर्यादीनुसार सचिन भदरगे हे गेल्या 3-4 महिन्यांपासून सतत मानसिक तणावाखाली राहत असल्याचं त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आलं होतं। 5 जून रोजी पत्नी आणि त्यांच्या भावानं सचिन यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता त्यांनी कंपनीतील विभाग प्रमुख समीर शेवाळे, प्लांट हेड पुरुषोत्तम ऋषी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी हे त्यांच्या कामात चूक नसतानाही वारंवार टोमणे मारून अपमान करत असल्याचं सांगितलं। तर कंपनीतून काढून टाकण्याची धमकी देखील दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला होता। या सततच्या मानसिक त्रासामुळे आपण अत्यंत तणावाखाली असल्याचं त्यांनी कुटुंबियांना सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे। तसेच कंपनीत झालेल्या एका बैठकीत आपल्याशी अपमानास्पद वागणूक झाल्यानंतर त्यांनी अहमदनगर वर्क्स युनियनचे जनरल सेक्रेटरी बाबासाहेब निर्मळ आणि उपाध्यक्ष विठ्ठल हंडोरे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार सांगितल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। मात्र युनियनकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोपही करण्यात आलाय। तर 6 तारखेला सचिन यांनी मध्यरात्रीनंतर त्यांच्या कंपनीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं फिर्यादीत नमूद आहे। पोलिसांनी समीर शेवाळे, पुरुषोत्तम ऋषी, बाबासाहेब निर्मळ आणि विठ्ठल हंडोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। त्यातील शेवाळे, निर्मळ आणि हंडोरे या 3 अटकही केली आहे। तर फिर्यादीच्या म्हणण्यानुसार मयत सचिन यांच्या खिशात स्वहस्ताक्षरात लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली। या चिठ्ठीत कंपनीतील वरिष्ठांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला आणि वारंवार होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं नमूद करण्यात आलं असल्याचा दावा पत्नीनं केलाय। तर चिठ्ठीवरील हस्ताक्षर आणि सही ही आपल्या पतीचीच आहे असं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।